चला तर मग बनवूया भोपळ्याचं हेल्दी सूप. कृतीकडे चला. एक साधारण छोटा भोपळा, 2 टमाटर, 1 कांदा, लसणाच्या 4-5 पाकळ्या, शेंदे मीठ, चिली फ्लेक्स, सांबार, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, 1 चम्मच तूप. चला कृती करून घेऊया. गॅस लावा. कुकरमध्ये थोडं तूप टाकू. आता त्यामध्ये भोपळा ॲड करून घेऊ. थोडा मिक्स केला. नंतर टमाटर ॲड करू. टमाटर छान मिक्स करून घ्या. नंतर त्यामध्ये कांदा ॲड करू. लसणाच्या 4-5 पाकळ्या, काळी मिरी पावडर आणि थोडं मीठ. मग त्यातमध्ये घालूया मिक्स करून छान पाणी. त्यामध्ये टाकूया, लावूया झाकण आणि 2 शिट्ट्या काढून घेऊया. चला तर आता आपण बघू सूपची भोपळ्याचं रेसिपी बनवायचं तयार झालं. याला छान मिक्सरमधून आपण काढून घेऊया. त्यामधलं पाणी जे आहे ते त्यामध्ये जीवनसत्व उतरल्यामुळे हे पाणी वाया घालायचं नाही आहे. त्यामध्येच ठेवायचं, मिक्स करून घ्यायचं आणि हे दाटसर मिक्सरमधून काढून घेऊया. छान झालंय, पण यामध्ये थोड्याशा गाठी असतात, त्यामुळे आपण छान चाळून घेऊया. आणि हे सूप बीपीसाठी, डाएटसाठी छान हेल्दी आहे आणि खूप छान चवदार लागतं. अशाच काही तुम्हाला रेसिपी पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि ते आपण बनवूया. आता छान गाळल्या गेले. हे गाळून घेतल्यानंतर जर तुम्हाला दाट वाटत असेल, घट्ट वाटत असेल तर यामध्ये पाणी ॲड करू शकता. मग आम्हाला घट्टच आवडतं म्हणून आम्ही हे करणार. आता गार्निश करून घ्या. सांबार, चिली फ्लेक्स आणि छानसर आपलं सूप तयार झालेलं आहे. चला तर मग सूप पिऊया, स्वस्त राहूया.